मला याचीच भीती वाटत होती दळवी साहेब. हे बघा, मला आता तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. तुम्ही प्लीज बाजूला व्हा. पण मी काय म्हणतो की काय झालंय काय माझ्या क्लायंटला? इट्स अन इमर्जन्सी नाउ. विल यू प्लीज एक्सक्यूज मी? सॉरी. निर्मला मॅमला मला फोन करायला सांग. हो हो मी सांगते. ओके. मॅम मॅम सारिका, दरवाजा उघडण्यापूर्वी नॉक करायचा असतो, माहित नाही का तुला? मॅम आय एम सॉरी, ॲक्च्युली इमर्जन्सी आहे. आत्ताच मानसी मॅमचा फोन आला होता की मोनिका मॅमना लेबर स्टार्ट झालेत आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून आणतात. ॲम्ब्युलन्समध्ये? माय गॉड, म्हणजे पण कुठून? ते काही मला माहीत नाही, पण तुम्हाला अर्जंटली फोन करायला सांगितलं आहे. डॉक्टर विकास, मॅडम. सारिका, लेबर रूम रेडी फॉर डिलिव्हरी करा, पळा. ओके मॅडम. आज कोर्टाची डेट होती, म्हणजे तिथेच. अरे देवा. सावकाश सावकाश. मोनिका, मोनिका, मोनिका. हॅलो हॅलो मानसी, मी निर्मला बोलते. काय झालं? निर्मला आत्या, मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करते. सगळे तयार झाले. ॲम्ब्युलन्स कधी येऊ शकते. तुम्ही एक्स्ट्रा ब्लड मागून घ्या, पटकन काही करा. ओके ओके सर. रिलॅक्स मोनिका. हॅलो हॅलो मानसी, नक्की काय झाले? आत्या, आम्ही ताईला घेऊन येतोय. हो ते कळलं मला, पण नक्की काय झालंय? काउन्सिलर रूम मध्ये ताई अचानक हिस्टेरिक झाली. हिस्टेरिक? ती हातवारे करू लागली आणि अचानक खाली पडली. विक्रांत कुठे? ते तिची पल्स चेक करतायत. बीपी काय आहे तिचं? तेच बघतायत ते. बीपी शूट झालंय की काय? तू विक्रांतला फोन दे. 1 मिनिट. विक्रांत, निर्मला आत्या. आत्या, ते आत्ता बोलू शकत नाहीयेत. ओके ठीक आहे, पण मग तुम्ही कधीपर्यंत पोहोचाल? माहिती, ट्रॅफिकचा अंदाज येत नाहीये. अर्धा 1 तास लागू शकतो. बाय. विक्रांत, आत्याचा फोन होता. काय झालंय? ब्लिडिंग होतं. व्हॉट? विक्रांतकडनं कुठल्या जन्माची परतफेड करून घेते मोनिका? या कम इन. आधी सगळे शांत व्हा. कूल डाऊन. ही खरी इमर्जन्सी आहे. आपलं सगळं कौशल्य पणाला लावण्याची आजची ही वेळ आहे. तुम्ही कुणीही घाबरून जाऊ नका.
नाहीतर चुकून आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडू शकतं. आलं लक्षात? येस मॅम. आणखी एक, मोनिका मॅडम आपल्यापैकी कधी कुणावर रागावल्या असतील, कधी आपल्यापैकी कुणाचा इन्सल्ट केला असेल, अपमान केला असेल, आत्ता ते सगळं विसरून जायचं. कारण आत्ता त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट म्हणून येत आहेत. तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांची अतिशय उत्तम काळजी घ्यायची. आलं लक्षात? गुड. आता नीट आहे का? डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर मानसी मोनिका मॅडमना इथे घेऊन येत आहेत ॲम्ब्युलन्समधनं. आय थिंक त्यांचं बीपी शूट झालं असेल. त्यामुळे खूप रक्तही द्यावं लागेल. डिलिव्हरीमध्ये गुंतागुंत होऊ शकते. माझ्या अंदाजानं मोनिकाचं सिझेरियन करावं लागेल. ॲनेस्थेशियाही द्यावं लागेल. डॉक्टर विकास, डॉक्टर रावराणेंना बोलावून घ्या. आय थिंक ही इज द बेस्ट. ओके मॅडम. ब्लँकेट द्या. ब्लँकेट द्या. सलील, मी आमच्या ताईला डिलिव्हरीसाठी घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये. तू प्लीज परत फोन करू नकोस. मीच तुला योग्य वेळेस फोन करेन. ओके? बोला त्या. हां, तू काळजी करू नकोस. आम्ही सगळी तयारी केली. मला कल्पना होतीच. आणि ॲनेस्थेशियासाठी डॉक्टर रावराणेंना बोलावले मी. गुड. आम्ही कुठल्याही क्षणी पोहोचू शकतो तिथे. नो प्रॉब्लेम. कशी आहे ती? ती ठीक आहे, पण खूप ब्लिडिंग होते. मला वाटलंच. तिला आधी सेटल करावं लागेल, मग पुढचं काय ते. आणि ब्लड वगैरे. डोंट वरी. 11 बॉटल्स आहेत तिच्या ग्रुपच्या. ओके? गुड. तू कसं आहेस बाळा? ते आता त्या परिस्थितीत जितकं नॉर्मल राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करतोय. दॅट्स बेटर. दॅट्स बेटर. मोनिका,
त्या तिची सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे. हो ते दिसतच आहे. घरी कळवलंस? कधी कळवणार? पण कळवायला तर हवंच ना. मी सांगू का? हो, पण मी तिला कोर्टात नाही हॉस्पिटलमध्ये घेऊन येत होतो चेकिंगसाठी असं सांगितलंय घरी. ते लक्षात ठेव. ओके. बोला वंस. मोनिका, हो ती क्लिनिकमध्ये गेली आहे. तर इथे तिला अचानक पोटात दुखू लागलं. अरे वा, मस्तच की. आम्ही लगेच निघतो तिकडे यायला. हॅलो 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 गीता, मी काय सांगते ते नीट ऐक. काय काय झालं वंस? काही प्रॉब्लेम आहे का? लिसन गीता, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली. त्याच्यामुळे तिचं बीपी शूट झालं आणि ब्लिडिंग व्हायला लागलं. सो तिला लेबर रूममध्ये घेऊन गेलेलो. अरे देवा. अरे वा, लेबर रूम. अरे वा गीता, तुला सिरियसनेस कळतोय का? हो अलका वहिनी. हो ओके ओके ओके. अलका एका समोर. हो हो. कोणाला कसं आणि कशा पद्धतीने कळवायचं हे तुझं तूच ठरव. हो 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 ठेवू. हो, आणि हे बघ, कोणालाही न घाबरवता तुला ज्यांना हॉस्पिटलमध्ये आणणं शक्य असेल त्यांना घेऊन ये. हो हो. आता काय कळा सुरू झाल्यात ना, त्यामुळे मग डिलिव्हरी व्हायला जो काय वेळ लागेल तो लागेल नाही का. हो हो हो, मी ठेवते. या ओके. काय ग, काय झालं? वंसनचा फोन होता ना, काय म्हणत होत्या? आपण बाहेर जाऊया ना, मी सगळ्यांना एकत्रच सांगते. चला चला. अगं बाई, बाहेर? अगं पण नानू मामा, विजय भाऊजी, अगं पण मोहन खाली आहे, पटकन. अगं आई जरा बाहेर येता का? कशाला ग? ते निर्मला ताईंचा फोन आला होता, या ना प्लीज. हा येते येते येते. काय झालं? काय बातमी आहे? ते बोल ना. ते मोनिकाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना. काय झालं तिला? नाही म्हणजे तिला लेबर रूम मध्ये नेलंय. अरे हो का, मग चला निघायला हवं आपल्याला. नाही नाही नाही, म्हणजे एक प्रॉब्लेम झालाय. अगं बाई, प्रॉब्लेम म्हणजे? हो म्हणजे वंस म्हणाला की ए बाई, पटकन सांग ना, नको ना वेळ घेऊ, सांग. नाही म्हणजे डिलिव्हरी जरा अवघड वाटते. What? अरे 4 दिवसापर्यंत सगळं नॉर्मल होतं, मग आता? हो. पण गीता, अवघड म्हणजे नक्की काय आहे? नाही म्हणजे ते काही सांगितलं नाही त्यांनी मला. नाही, चला आपल्याला निघायला हवं. हा बरोबर. दादा एक काम कर, तू ना वहिनी, आई आणि नानू मामाला घेऊन एका गाडीने पुढे जा. मी आणि गीता मुलांना शाळेत घेऊन मावशीकडे सोडून तिथे येतो. हो ना सर? मी नाही येणार. का? नाही, मला ना भीती वाटते. मी इथेच थांबते. अरे अगं बाई, पण तू एकटी राहून काय करणार ग? ते मी बघते आई. तुम्ही जा आणि तिकडे गेलात की मला कळवा. हा मोहन, तू जाता जाता देशपांडेने कळव. हो. अरे जरा मधूला कळवा, लवकर ये म्हणावं घरी. हो, मी हा? करतो फोन त्याला. चला 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 चला, जाऊन येतो. हा. वॉलेट घेतला. हो, घेतलं घेतलं.
मानसी बाळा, तू डॉक्टरही आहेस हे विसरू नकोस. हो काका. मोनिकाला भेटू शकतो मी? नाही काका, ताई खूप खूप सिरियस आहे. मोहन काका काकी. ते येतं. माई, माई सावर स्वतःला. डॉक्टर, पेशंट स्टेबल झाल्यानंतर आपण ॲनेस्थेशिया देऊन त्याला. आजी, हे बघ बाळ, तू मला धीर द्यायची गरज नाहीये. मला तुला एवढंच सांगायचंय की तुम्ही दोघंही खूप हुशार आहात, अनुभवी आहात. तेव्हा धीर सोडू नका. नाही, आम्ही धीर नाही सोडतो, पण आता सिच्युएशन अशी आहे ना की आई आणि मूल या दोघांच्या जीवाला धोका आहे, आणि त्यापैकी एकच कोणीतरी जगू शकतं. निर्मले, अगं पूर्वीच्या काळी कुठे होती इतकी हॉस्पिटल्स, एवढी औषधं? तरी देखील अडाणी सुईणी अडलेल्या बायकांची सुटका करतच होत्या की नाही? आता किती सुविधा आल्या आहेत. आपल्याला मुलगी हवी होती की नाही, पण आता या क्षणाला आपल्याला बाळाच्या आईला वाचवणं जास्त महत्वाचं आहे ग. तेव्हा मन जरा घट्ट करा. आजी, खरं तर या क्षणी दोघांनाही वाचवणं खूप अवघड आहे.